तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आरगडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बूस्टर टेस्ट सिरीज 3.0 मधील टेस्ट क्रमांक 2 घेऊन आलोय। मित्रांनो, YouTube वरती तुम्हाला 3 टेस्ट मिळणार आहे। पहिली तुम्ही पाहिली आहे, त्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल संदीप आरगडे इन्स्टिट्यूट वरती आहे। दुसऱ्याची याची जी टेस्ट आहे ती ऑलरेडी टेलिग्राम वरती मी टेस्ट सिरीजचा पेपर टाकलाय, तो पहिला तुम्ही सोडवायचा, नंतरच व्हिडिओ पाहायचा। आता हा दुसरा व्हिडिओ आहे, तिसरा पण मिळेल तुम्हाला YouTube वर, पण बाकीचे 22 तुम्हाला टेलिग्राम वरती तर मिळतीलच PDF, पण तुम्हाला YouTube या ॲप मध्ये त्याचे एक्सप्लेनेशन मिळेल, लक्षात ठेवा। यासाठी हा व्हिडिओ बघूया। बघा, पेपर तुम्ही सोडवलेला आहे टेस्ट क्रमांक 2। पहिलाच प्रश्न काय होता बघा, काय होता, X आणि Y सकाळी पूर्व दिशेला बाईक स्वारीला निघतात। आता दिशाज्ञान चाचणीचा प्रश्न होता। X आणि Y सकाळी पूर्व दिशेला बाईक स्वारीला जातात, त्यांना 1 किलोमीटर अंतरावर एक चौक मिळतो। म्हणजे दोघही 1 किलोमीटर अंतरावरती इथं जातात। X आणि Y हे 1 किलोमीटर अंतरावर जातात। 1 किलोमीटर अंतरावर चौक मिळला, X डावीकडे जातो। X डावीकडे गेला, कुठं गेला काय माहित नाही, पण अंतर काय दिलेलं नाही। Y हा उजवीकडे जातो। 1 किलोमीटर गेल्यानंतर Y उजवीकडे वळतो, म्हणजे Y उजवीकडे गेला 1 किलोमीटर, बरोबर। Y उजवीकडे वळला, 1 किलोमीटर गेला, पुन्हा उजवीकडे वळून, उजवीकडे म्हणजे खाली तोंड आहे, उजवीकडे इकडं, तर उजवीकडं त्याच्या गावाला 3 किलोमीटरवर पोहोचतो। हे त्याचं गाव आहे, हे 3 किलोमीटर पोहोचतो। तर Y ची प्रारंभिक स्थितीपासून, म्हणजे प्रारंभिक म्हणजे इथून, Y ची प्रारंभिक स्थितीपासून त्याच्या अंतिम स्थितीची दिशा काय, इथून ही दिशा काय, तर साहजिकच नैऋत्य, ऑप्शन नंबर 2 बरोबर। इथून ही दिशा काय, नैऋत्य। कुठून कुठं, ऑप्शन नंबर 1। किती किलोमीटर गेला, काय गेला माहिती नाही, दिलं नाही, गरज नाही, आपल्याला फक्त Y विचारलाय। हा विषय Y चा आहे, फक्त Y चाच विचार करायचा, Y चाच प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, ऑप्शन नंबर 2 बरोबर। मित्रांनो बघा, पुढचा शेकडेवारीचा प्रश्न घेतला होता। एका वस्तूची किंमत 10% कमी झाल्यावर त्या वस्तूचा खप 20% वाढतो, तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने वाढ झाली। तर मित्रांनो लक्षात ठेवा, शेकडेवारीची साधी सोपी कन्सेप्ट आहे, टक्के टक्के आणि टक्के। इथेही टक्के दिले, इथेही टक्के दिले, विचारलेही टक्के, तर सिंपल गोष्ट, वाढ होईल का घट होईल, वाढ होईल का घट होईल, कशावर लक्षात ठेवायचं, तर सिंपल x + y + xy/100 हे ट्रिक्स आहे, डोक्यात ठेवा। हे ट्रिक्स म्हणजे जर घट होत असेल, कमी होत असेल तर मायनस घ्यायचं, वाढ होत असेल, पॉझिटिव्ह होत असेल किंवा नफा होत असेल तर प्लस घ्यायचं, पण घट होत असेल, कमी होत असेल तर मायनस घ्यायचं। पहिल्यांदा कमी आहे -10, नंतर खप होतोय, वाढ होतीये म्हणजे +20, आणि ह्या दोन चिन्हावरती पुढचं चिन्ह अवलंबून आहे, -10 + 20, मायनस इंटू प्लस, मायनस 10 × 20 / 100। मग कॅल्क्युलेशन करा, चला, 0 ला 0 गेले, 0 ला 0 गेले, -10 + 20 -2, इथं विचार केला, -12 + 20 म्हणजे +8, +8 म्हणजे काय, 10% वाढ होईल, ऑप्शन नंबर 1 बरोबर। प्लस चिन्ह आलं तर वाढ म्हणायचं, आणि मायनस चिन्ह आलं तर घट म्हणायचं। हे ट्रिक जी आहे ती लक्षात ठेवा, काय प्रकार आहे ते, वाढ असेल तर प्लस, घट असेल तर मायनस, ही ट्रिक लक्षात ठेवायची, टक्के टक्के असेल तेव्हा। पुढचा प्रश्न जर पाहिला तर ब्लड रिलेशनचा थोडासा लेंदी प्रश्न मी विचारला होता, खूप सारी नावं दिली होती, खूप सारी नाती दिली होती। चला पाहूया। P Q R S T U V हे कुटुंबातील 7 सदस्य आहेत। बर, U हा S चा मुलगा, कोण मुलगा, U कोणाचा, S चा, U हा S चा मुलगा, हा S आहे, त्याचा मुलगा U आहे, U मुलगा आहे, मेल। Q ही T ची मुलगी आहे, Q ही कोणाची मुलगी, T ची। आता Q आणि T नाही, थांबलो। R हे V चे वडील आहेत, R आणि V नाही, थांबलो। S ही Q ची बहीण आहे, S ही फिमेल, कोणाची बहीण आहे, Q ची, ओके। Q ही T ची मुलगी, ही मुलगी आहे कोणाची, T ची, इथं आले T। बर, इथे पहा, पुढे गेल्यानंतर T चे R शी लग्न झाले, आता T चे R शी लग्न झाले। आता पुढे जाऊया, T चे R शी लग्न झाले म्हणजे T चं R शी लग्न झालेले कन्फर्म। आता पुढे काय कळते बघा, Q ही T ची मुलगी, एवढंच कळलंय। पुढे जाऊन S हे Q कळलंय। आता बघा, P ही V ची पत्नी आहे, कोणाची, P ही कोणाची पत्नी आहे, V ची। आता V कुठे कळे ना, पण इथं वाक्य बघा, R हे V चे वडील आहेत, R हे वडील आहेत,
म्हणजे टी ही फिमेल आहे, वडील आहेत कोणाचे व्हीचे म्हणजे व्ही इथं आला. आता वाक्य बघा, पी ही व्हीची पत्नी आहे म्हणजे हा मेल आला, आणि कोण आहे पी, पी ही पत्नी आहे फिमेल. सगळी माहिती कळली. कोणाचं कोणाशी नातं विचारलंय, पीचे टी क्यूशी नातं काय म्हणजे पीचे ही पी, क्यूची कोण तर भावाची पत्नी म्हणजेच कोण येते वहिनी, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर. भावाची पत्नी म्हणजेच कोण वहिनी, ऑप्शन नंबर 4 बरोबर. बघा पुढचा साधा सोपा सरळ व्याजाचा प्रश्न घेतलाय मी. व्याज हा टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि ग्रुप सी ला तर आणि ग्रुप बी ला पण होताच, ग्रुप सी ला पण खूप महत्वाचा आहे. रेश्मा आपल्या मैत्रिणीकडून 800 रुपये दर साल दर शेकडा 12 दराने घेऊन 8 महिन्यानंतर ती रक्कम व्याजासहित परत करते. क्लिअर गोष्ट आहे. तर ती रक्कम काय मिळेल तर सरळ व्याज मित्रांनो, सरळ व्याजाचं सिंपलचं सूत्र आहे PNR/100. आता काय दिले प्रिन्सिपल 800 रुपये दर साल दर शेकडा किती वर्ष 8 महिने आहे, महिन्याचं रूपांतर वर्षात करायचे भागिले 12 करायचं. रेट किती आहे 12 आहे भागिले 100. हे जे येईल ते व्याज येणार. यांचं कॅल्क्युलेशन केलं 2020 गेले, 12ला 12 गेले, 8×8 64 म्हणजे 64 रुपये व्याज आलं. रक्कम काय, रक्कम म्हणजे काय तर पी प्लस आय जो आहे ती रक्कम असते म्हणजे 800 प्लस 64 म्हणजे 864 हे तुमची रक्कम झाली. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. एकदम सोपं. पुढचा प्रश्न पहा. थोडासा तुम्ही इथं अडकायला पाहिजे सोडवत असताना. हे वर्गमूळ काढणं, वर्गमूळ काढत असताना ही जी कन्सेप्ट आहे ही फोड करून आहे. सूत्रांचा वापर आणि वर्गमूळ दोघांचा मेळ इथं साधलाय मित्रांनो. तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे कोणती, ज्या वेळेस a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर करतो तेव्हा त्याचा अर्थ a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर हे आपलं सूत्र, याचा इथं वापर करणार आहे मी. म्हणजेच आता ट्वाइस ab हे काय वर्गमूळ, थोड्या वेळ हे वर्गमूळ चिन्ह काढतो म्हणजे नंतर करूया. 19 वजा 6 वर्गमुळात 10 आहे अशी फोड करूया जेणेकरून, आणि फोड करताना मदत कोणाची होते तर ह्यांची होते. 10 आणि 6चं काय 19 होईल का, 15 आणि 2चं काय 19 होईल का, आणि 10 आणि 3चं काय 19 होईल का, हा विचार करूया. फोड करूया. 19 म्हणजेच मित्रांनो मी 10 प्लस 9 घेतो वजा 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 6 वर्गमुळात 10 आहे तसं घेऊया. आता मित्रांनो एक गोष्ट कळते, 6च्या जागी ह्याच्या जागी मी काय करू शकतो, 10 म्हणजेच काय वर्गमुळात 10 चा वर्ग जर मी केला तर 10 होतो. 9 म्हणजे 3चा वर्ग होतो. क्लिअर आहे. 10च्या जागी मी हे लिहू शकतो, 9च्या जागी मी हे लिहू शकतो. 6चं जे आहे त्या जागी मी 2 गुणिले हे वर्ग, ही 2 गुणिले 3 वर्गमुळात 10 येणार. आता क्लिअर आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे की काय a स्क्वेअर बी स्क्वेअर ट्वाइस ab बघा हे बी हे ए. मग याच्यावरून काय क्लिअर कळतं, ही कशाची फोड आहे, वर्गमुळात 10 मायनस 3 चा वर्ग ही फोड आहे. मग यांची जर फोड केली तर ही येते. मग आता ह्याचं वर्गमूळ काढायचंय म्हणजे वर्गमूळ चिन्ह ह्याला येणार, वर्गमूळ गायब होणार म्हणजे वर्गमुळात 10 वजा 3 हे उत्तर आलं. म्हणजे एमची किंमत ऑप्शन नंबर 3 बरोबर. लक्षात ठेवा फोड कशी केली हे तुम्हाला प्रॅक्टिसनेच येणार आहे. थोडंसं प्रश्न त्या लेवलचा टाकला होता मी, अशा लेवलचा प्रश्न आला तर तो कसा सोडवायचा ही गोष्ट लक्षात ठेवा. वर्गमूळ आणि सूत्रांचा एकत्रित वापर करून फोड कशी केली. इथं 2 पाहिजेत, 2 गुणिले 3 कळलं, म्हणजे इथं 10 अधिक 9 कसं केलंय ते पहा, लक्षात येऊन जाईल. पुढचा प्रश्न पहा काय आहे. थोडंसं इथं एकदम पझल टाकलं होतं, एकदम ट्रिक टाकली होती, एकदम तुम्ही अर्ध्या हळकुंडाने पिवळं व्हावं असं मला वाटत होतं आणि ते बऱ्यापैकी झाले असतील. कसं ते पहा, A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. मित्रांनो लॉजिक काय आहे याचं तर एसच्या जागी याचे, एसच्या जागी याचे, हे बघा एसच्या जागी याचे अप अँड डाऊनचा विचार केलाय. ओच्या जागी यल आहे, ओच्या जागी यल आहे अप अँड डाऊनचा विचार केलाय. यांच्या जागी यम आहे, यांच्या जागी यम आहे अप अँड डाऊन. एच्या जागी झेड आहे, एच्या जागी झेड आहे. इथपर्यंत पोरं थोडीशी ट्रिक मिळाली तर लगेच पळत जातील आणि लगेच सोडवायचा प्रयत्न करतील. तर ईचं काय येईल, EXCORT जर विचार केला तर ई साठी काय येतं मित्रांनो बघा, व्ही आला, पहिला व्ही पाहिजे. एक्स साठी काय येईल, सी आला,
VC आला. C साठी काय येईल? X येईल, X येईल. O साठी काय येईल मित्रांनो? L येतो, L. R साठी काय येईल? R साठी बघा, R साठी I येईल. आणि T साठी काय येईल बघा? T साठी G येईल. म्हणून ऑप्शन नंबर 2 येईल. असे बरेच जण करणार, कारण का थोड्या काही गोष्टी 3-4 लेटर पाहिलं तर त्यांना असं वाटेल की सगळं तसंच आहे, पण शेवटचे 2 लेटर जाणून बुजून मी आहे तसं ठेवले होते. TA शेवटचे 2 लेटर आहे तसे ठेवायचे. RT ही चाहिए, बाकी चेंज करा. ऑप्शन नंबर 4. ज्यांनी 2 उत्तर ज्यांचं आलंय त्यांनी प्रश्नाच्या बाजूला आपल्या क्वेश्चन पेपरवर लिहिणं गरजेचं आहे. बाबा येतंय म्हणून अर्ध्या हळकुंडाने पिवळा होऊ नको, सगळं बघ. कुठंतरी ट्रॅप पेपर सेट टाकतो तिथं तू अडकला नाही पाहिजे, म्हणून मी जाणून बुजून हे ट्रॅप टाकला होता. पहिल्या 4 पर्यंत पडताळणी केली तर बऱ्याच जणांना असं वाटतं असंच लॉजिक असेल आणि मग पळायची घाई असते आणि घाईमध्ये तो चुकतो. आणि जाणून बुजून मी पर्याय दिला पण होता की तू लवकर पर्याय घे, खुश हो, पण त्याचं फायनली लॉजिक कळतंय. शेवटचे 2 लेटर नो चेंज, शेवटचे 2 लेटर नो चेंज. ऑप्शन नंबर 4 बरोबर. बाकी आहे अप अँड डाऊन. कसा होता प्रश्न? होता की नाही लॉजिकल? यस. चला पुढचा प्रश्न काय आहे? 10 वर्षापूर्वी एका माणसाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 3 पट होते. कधी? 10 वर्षापूर्वी. आता इथे विचार करूया. 10 वर्षापूर्वी इथं आजचा विचार करूया आणि 10 वर्षानंतर विचार करूया. दिल्यानुसार 10 वर्षानंतर. ठीक आहे. आता बघा 10 वर्षापूर्वी त्या माणसाचे वय मुलाच्या वयाच्या, हा मुलगा आहे, पुढे माणूस आहे, मुलगा आणि माणूस. बघा मुलगा आणि माणूस. 10 वर्षापूर्वी मुलगा जर विचार केला तर X मानला. त्या मुलाचे वय माणसाचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट म्हणजे 3X येईल. हे 10 वर्षापूर्वी आहे. आज म्हणलं की 10 प्लस होणार, X प्लस 10, 3X प्लस 10. 10 वर्ष पुढे येणार आणि 10 वर्षानंतर अजून पुढे जाणार X प्लस 20 आणि 3X प्लस 20. आता परिस्थिती काय दिली आहे की 10 वर्षानंतर माणसाचे वय त्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. माणसाचं दुप्पट आहे म्हणजेच माणसाचं वय काय? 3X अधिक 20. हे दुप्पट आहे कोणाच्या? त्याला गुणायचं असतं X प्लस 20. ह्याच्यावरून 3X अधिक 20 बरोबर 2X अधिक 40. 2X इकडे आणा, 20 तिकडे न्या. ह्याच्यावरून X बरोबर 20 आला. X बरोबर 20 असून फायदा नाही. X म्हणजे मुलगा 10 वर्षापूर्वी, मुलगा आज किती होईल? म्हणजे 20 प्लस 10 म्हणजे मुलगा आज 30 वर्षाचा होईल. आणि वडील किती येतील? 20 गुणिले 3 60, 60 आणि 70, 30 70. मित्रांनो लक्षात ठेवा, त्यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर किती? 37 असा विचार कराल आणि 37 उत्तर पटकन टिक कराल. त्यांच्या म्हणजे कोण? तर मुलगा आणि माणूस नाही सांगितला. पहिला माणूस आहे नंतर मुलगा आहे, म्हणजे याचं उत्तर गुणोत्तर प्रमाणे माणूस वरती पाहिजे, मुलगा खाली पाहिजे. 7-3 म्हणून मी जाणून बुजून पर्याय खाली ठेवलाय. ऑप्शन नंबर 3 बरोबर. मी फक्त प्रश्न देत नाही मित्रांनो, सगळे कला वापरायची आपल्याला. जेव्हा गुणोत्तर प्रमाण प्रश्न परीक्षेला येतो तेव्हा 100% ट्रॅप मध्ये आयोग फसवतं. ह्या ट्रॅप मध्ये तुम्ही फसले नाही पाहिजे. गुणोत्तर प्रमाण मध्ये कोणाचे कोणाशी ही गोष्ट कळली पाहिजे. सध्याचा वयाचा विचार केलाय, सध्याचं वय काढलं, हे 7-3 आहे, 3-7 नाही. कोणाचे कोणाशी तसं जरी नाही दिलं तर पहिला कोण आहे? माणूस आहे, नंतर कोण आहे? मुलगा. म्हणजे पहिला माणूस पाहिजे, नंतर मुलगा पाहिजे. साधं सोपं सरळ कळलं पाहिजे. हाय की नाही? प्रत्येक प्रश्नामध्ये आपण काही ना काही डोकं चालवतो आणि ते पाहिजे असं जेव्हा कळेल तेव्हाच तुम्हाला आयोग कळतो. मग आयोगाचं जे काही कन्सेप्ट असतात त्या कळल्या तुम्ही कधीच मागे राहत नाही. लक्षात ठेवा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे. ज्यांचं एक उत्तर आलं त्यांनी इथं कोपऱ्यात लिहिणं गरजेचं आहे. गुणोत्तर प्रमाणामध्ये पहिला कोण? तो पहिला पाहिजे. लक्षात ठेवा. पुढचं पदावली 100% परीक्षेला प्रश्न येणार, कारण पदावलीवरती सगळ्या व्हरायटीचे पदावलीचे क्वेश्चन मी घेणार आहे टेस्ट सिरीज मध्ये. हे लक्षात आले पाहिजे. हा एक पॅटर्न आहे. जिथं डॉलर दिसेल तिथं प्लस घे, जिथे हॅशटॅग आहे तिथं मायनस घे, जिथे @ आहे तिथं गुणिले घे, स्टारला भागिले घे. ह्याच्यावरून 29 डॉलरचा अर्थ प्लस किती? 7, @ चा अर्थ गुणिले 9, हॅशटॅगचा अर्थ मायनस 144 आणि स्टारचा अर्थ भागिले 12. बॉडमसनुसार काय होतं तर पहिला भागाकार करतो. हा भागाकार करणं गरजेचं आहे. 29 अधिक 7 गुणिले 9 वजा 12, 12 12चा वर्गच आहे 12. मग आता गुणाकार करणार.
29 अधिक 7 9 63 अधिक वजा 12, यांचं बेरीज केली 3 9 3 9 12, चाला 1 2 92 वजा 12 म्हणजे 80, म्हणजे फायनली उत्तर 80, ऑप्शन नंबर 4 बरोबर. पदवली आधारित प्रश्न परीक्षेला येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. या आधारात प्रश्न चुकला नाही पाहिजे, थोडं लक्षात ठेवा. सर बोर्डनुसार पहिलं बेरीजच करायची का, जाणून बुजून परत एकदा सांगेल. तर प्लस मायनस करत असताना जर बेरीज करायची असेल तर दोघांची चिन्ह सारखे असावे लागतात आणि वजाबाकी करताना दोघांची चिन्ह वेगळे असावे लागतात. आता ते 29 आणि 63 या दोघांची चिन्ह सारखी म्हणून बेरीज केली. ह्या दोघांची वजाबाकी होऊ शकली असती, कारण 63 ला प्लस आहे 12 ला मायनस आहे, अशा पद्धतीने. चला पुढचा प्रश्न. सकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काटाला किती वेळा ओलांडतो. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, एका तासामध्ये 1 वेळा ओलांडला जातो, 12 तासामध्ये 11 वेळा ओलांडला जातो आणि 24 तासामध्ये लक्षात ठेवा 22 वेळा ओलांडला जातो. किती वेळा? 22 वेळा. 24 तासामध्ये 22 वेळा. आता क्लिअर, हे 22 का असतात माहिती का? 2 का कमी झाले, कारण मध्ये जर 12 वाजले तर 1 कमी करायचा असतो. 24 तासामध्ये 12 2 वेळा वाजतात म्हणून 2 कमी केलेला आहे. एका तासाला 1 जरी असला तरी मध्ये 12 2 वेळा वाजल्यामुळे 2 कमी केले. आता सकाळी 7 ते दुसऱ्या दिवशीचं पहाटे 4 मित्रांनो, 7 ते 7 24 तास होतात. 7 ते 4 किती तास होतील? तर 21 तास होतील मित्रांनो. 21 तास झाले टोटल. याच्यामध्ये सकाळचे 7 ते पहाटचे 4, ह्याच्यामध्ये दुपारचे 12 पण वाजणार आहे आणि रात्रीचे 12 पण वाजणार आहे, म्हणजे 2 कमी केलं म्हणजे 19 वेळा होणार, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 बरोबर. तुम्हाला ही गोष्ट साधी सोपी कळली पाहिजे. एकूण तास किती होतात ते बघणं, त्यात मध्ये 12 किती वेळा वाजले, एकदा 12 वाजले 1 कमी, दोनदा 12 वाजले 2 कमी, असे 19 वेळा होईल. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा 10 नंबरचा प्रश्न तुम्ही टेस्ट मध्ये पाहिला असेल, थोडासा हार्डल मोठा टाकला होता. तुम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे, 20 मिनिटांमध्ये पेपर जर कव्हर करायचा असेल तर असे प्रश्न सोडवताना थोडंसं याचा विचार करून स्किप करून पुढे जायला पाहिजे, बाकीचे सोडून मग रिटर्न यायला पाहिजे. कारण हा प्रश्न ॲज अ हार्डल्स, ॲज अ स्पीड ब्रेकर असा रोल याचा असतो. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. इथं पहा, मग आता 6 मित्र ABCDF एका संघाचे सदस्य आहेत. प्रत्येकजण फुटबॉल, क्रिकेट, टेनिस, बास्केटबॉल, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल हे खेळ खेळतात. बर, आता आपल्याला काय दिले? हा उंच टेनिस खेळतो. आता 2 घटक दिले, खेळाचं नाव आहे आणि त्यांची उंची क्रमाने दिले. आपल्याला प्रश्न काय विचारलाय ते पाहायचं. एक्स्ट्रा माहिती ह्यासाठी दिली, एक्स्ट्रा मिरची मसाला ह्यासाठी दिलाय की तुम्ही सगळं बघावं, त्यात तुमचा वेळ जावा, हे आयोगाचा उद्देश असतो. तोही माझा उद्देश इथं. तुम्ही प्रश्न बघणं गरजेचं आहे. खालीलपैकी C पेक्षा उंच पण A पेक्षा बुटका असा कोण आहे ते शोधा. म्हणजे उंचीचा विषय आहे, मला फक्त उंचीचा विचार करायचा आहे. तो कोणता खेळ खेळतो घेणं देणं नाही, फक्त आणि फक्त उंचीचा विचार करायचा आहे. चला, E हा A व D पेक्षा उंच आहे. चला, कोण उंच? हा E कोणापेक्षा उंच? A आणि D पेक्षा. आता ही दोघं कोण असेल मला माहित नाही. एडी कुणीतरी मोठा असेल, कुणीतरी छोटा असेल, पण एडी येणार हे क्लिअर झालं. इथं ई आलेलं आहे. बघू एडी कुठे येते. म्हणजे समजा मी A/D म्हणतो किंवा A/D म्हणतो. प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी कोण C पेक्षा उंच परंतु A पेक्षा बुटका, A पेक्षा बुटका C पेक्षा उंच शोधायचा आहे. आता बघा A पेक्षा उंच C पेक्षा उंच पण A पेक्षा बुटका. आता इथं बघूनच कळेल तुम्हाला A पेक्षा बुटका कधी ई होईल का? पर्याय नंबर 4 तर लगेच एलिमिनेट झाला. ठीक आहे. चला चेक करूया. सर्वात उंच व्यक्ती बास्केटबॉल खेळते तर जाऊ दे, सर्वात ठेंगू व्यक्ती व्हॉलीबॉल खेळतो तोही विषय जाऊ दे. B व D बास्केटबॉल व व्हॉलीबॉल खेळत नाही. B व D बास्केटबॉल व व्हॉलीबॉल खेळत नाही. आता बास्केटबॉल खेळणारा सर्वात उंच आहे आणि व्हॉलीबॉल खेळणारा कोण आहे? सर्वात लहान आहे. मग ही दोघं सर्वात उंच पण नाही, सगळ्यात लहान पण नाही, ही गोष्ट आपल्याला कळून गेली. म्हणजे इथं जर D आला तर ह्याच्या इकडे कुणीतरी येईल, इथं जर B आला तर ह्याच्या इकडे कुणीतरी येईल, हे कळतंय. C व्हॉलीबॉल खेळतो, सर्वात ठेंगू म्हणजे सगळ्या ठेंगू इकडं, C आला कन्फर्म. आता प्रश्न काय बघा,
सी पेक्षा उंच पण ए पेक्षा बुटका, सी पेक्षा उंच पण ए पेक्षा बुटका, म्हणजे ए इथं आला तर मध्ये डीच येतोय. आता पुढे बघूया. ई हा उंचीच्या बाबतीत बी पेक्षा, बी जो फुटबॉल खेळतो आणि ए च्या दरम्यान काय दिलंय, ई हा उंचीच्या बाबतीत बी आणि ए च्या दरम्यान, म्हणजे बी इथं आणि ए इथं, मग इथं ए नाही, इथं डी येणार. मग प्रश्न काय मित्रांनो, ए आणि सी च्या मध्ये कोण, डी. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. सहज गेलं. एफ ची मला गरज नाही. बघा पुढचा प्रश्न. एका विद्यार्थ्याने पहिल्या क्रमवार काही नैसर्गिक संख्यांची बेरीज केली तेव्हा त्याचे उत्तर 120 आले, तर त्याने किती संख्यांची बेरीज केली. आता नैसर्गिक संख्यांची बेरीज करणं मित्रांनो, आपल्याला गोष्ट माहिती आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज n इंटू ब्रॅकेट n+1 डिवाइड बाय 2, बेरीज किती 120 आहे बरोबर, n इंटू ब्रॅकेट n+1 डिवाइड बाय 2. आता मित्रांनो, जेव्हा मला बेरीज काढायची असते तेव्हा मी फॉर्म्युला हा वापरणार. जेव्हा संख्या काढायची असेल, उरलं काढायचं असेल, तर सिंपल गोष्ट आहे, याला गुणिले 2 करा. 120 दून 240, 240 पेक्षा लहान कशाचा वर्ग, लहान कशाचा वर्ग, कशाचा वर्ग. मग तुम्हाला कळतंय 140 240 पेक्षा लहान 225 कशाचा वर्ग आहे, 15चा. ऑप्शन नंबर 3 बरोबर. किंवा पर्यायाचा जरी वापर केला तरी चालू शकतं. 15 गुणिले 16 भागिले 2, 2 ने भागला 8, 15 8 120. ओके, येतंय, चालेल, तसा केला तरी चालू शकतं. पण पर्यायामध्ये 4 पर्यायांशी खेळायचंय. पण ही गोष्ट साधी सोपी आहे. 120 ला 2 ने गुणायचं 240, त्याच्यापेक्षा लहान कशाचा वर्ग शोधायचा होता. बेसिक कडे आयोग जाणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्या व्हरायटीचे प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये झालेच पाहिजे, म्हणून हा एक पॅटर्न मी घेतलाय, लक्षात ठेवा. म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची, तर हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. ओके, चलो नेक्स्ट वन. बघा पुढचा मुद्दा, पुढचा सिलोलिझमचा प्रकार आहे. जर विधाने पी किंवा आर एस दिलेली आहेत, दिलेल्या पर्यायामध्ये जर पहिल्या 2 विधानांचा तर्क निष्कर्ष तिसरे विधान आहे, म्हणजे पर्यायामधील पहिल्या दोघांहून तिसरा निष्कर्ष निघला पाहिजे. पहिल्या दोघांहून तिसरा निष्कर्ष, पहिल्या दोघांहून तिसरा निष्कर्ष, पहिल्या दोघांहून तिसरा निष्कर्ष. मित्रांनो, पर्याय जरी तुम्हाला हे दिले असतील, साधं सोपं सरळ गणित सांगतो, शेवटच्या पर्यायापासून चालू करायचं. म्हणजे क्यू आणि आर पासून पी निष्कर्ष निघला पाहिजे. आता क्यू आणि आर काय, क्यू काय सांगतोय, सर्व महिला हुशार आहेत, सर्व महिला, ह्या महिला आहेत, सर्व महिला काय आहेत, हुशार आहेत, सर्व महिला हुशार आहेत. पुढचं क्यू झाला. आता आर काय सांगतोय, आर सांगतोय काही महिला मुली आहेत, काही महिला, हा जो पार्ट आहे काही महिला, ह्या काय आहेत, मुली आहेत, मुली. मग त्याचा निष्कर्ष आर पी काय सांगतो, काही मुली हुशार आहेत. कन्फर्म करेक्ट आहे, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. असं मी इथं जाणून बुजून ट्रॅप चौथ्या पर्यायाकडे टाकला होता. लक्षात ठेवा, इथं तुम्ही प्रश्नाच्या बाजूला लिहिणं गरजेचं आहे. ज्या वेळेस पर्यायशिवाय पर्याय नाही, अशा वेळेस शेवटूनच पडताळणी करायची. आयोग 100% पर्याय खाली लपवतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे मी व्हिडिओ पाहत असताना तुम्ही फक्त हा म्हणताल, बरोबर कळलं, पण नंतर विसरताल. साईडला लिहायची सवय लावा, नंतर रिव्हिजन करताना ते लक्षात येत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण तो आपला वेळ वाचवतो आणि आपल्याला वेळेत पेपर कंप्लीट करून देतो, लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न, वेन आकृतीचा प्रश्न घेतलाय मी. वेन आकृतीमध्ये 10% विद्यार्थी, या आकृतीवरून जर पाहिलं 10% विद्यार्थी, पालक, हे सगळं दिलंय. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, फक्त पालक. आता पालकाचा गोलाचा विचार जर केला तर टोटल 100% असणार. मग 100 मधून हे जर वजा केले तर 100 मायनस पालकाचा विचार करतोय पालक, फक्त पालक, फक्त पालक. 100 मायनस 10 10 20 आणि 35, 35 जर गेले तर काय, तर 65. म्हणजे पहिला आकडा 65 येणं गरजेचं आहे. ऑप्शन 3, ऑप्शन 1 गेला. आता पुढचा विषय फक्त शिक्षक. शिक्षक हा फक्त शब्द कंटिन्यू बरं का, फक्त शिक्षक, फक्त सगळ्यांना कॉमन शब्द आहे. आता शिक्षकाचा विचार करा, फक्त शिक्षक, फक्त शिक्षक, ठीक आहे ना. आता 2 पर्याय जे आहे, 2 पर्याय, ह्याच्यामध्ये फक्त शिक्षक वरून आपल्याला कळून जाईल 40 का 45. फक्त शिक्षक बघा, शिक्षक टोटल 100 आहे, मायनस 35 आणि 15 किती, 50 आणि 10 60 वजा करा म्हणजे 40 येणार. फक्त शिक्षक 40 म्हणजे ऑप्शन 2 गेला, 4 गेला.
म्हणजे ऑप्शन 2 बरोबर. फक्त टोटल 100% जे काय बाकीचे टक्के वजा केले ते फक्त शिक्षक फक्त पालक आलं. तिसरं काढायची गरज नाही. पर्याय एलिमिनेशन केलं. ऑप्शन नंबर 2 बरोबर. बघा पुढचा प्रश्न काळकामचा आहे. 15 पुरुष दररोज 8 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. 12 दिवसात तेच काम पूर्ण करायला 20 पुरुषांना दररोज किती तास लागतील? काळकामचा विषय MDH मसाले M1 D1 H1 इज इक्वल टू M2 D2 H2 MDH लक्षात ठेवायचं. माणसं दिवस तास, माणसं दिवस तास. माणसं किती आहेत? 15 आहेत. दिवस किती घेतात? 20. तास किती आहे? 8. दुसरी माणसं किती आहेत? 20. दिवस किती घेतात? 12. तास किती? H2. साधं सोपं इकडे आणा. पण आपल्याला जर कॅल्क्युलेशन कळत असतील 20 ला 20 गेलं, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 3 5 15, 5 दुने 10, म्हणजे दररोजचं 10 तास काम करावं लागेल. ऑप्शन नंबर 2 बरोबर. MDH लक्षात ठेवायचं. माणसं दिवस तास, माणसं दिवस तास. काम समान असेल तेच काम तर ही गोष्ट करायची. काम वेगळं असेल तर पुढच्या टेस्टमध्ये एक प्रकार घेईल, काळजी करू नका. बघा पुढचा आंतरवेळ वेगाचा एक थोडासा ऍडव्हान्स मधला प्रश्न घेतला होता मी. काय आहे? एक स्कूल बस एका गावापासून शाळेचे अंतर 12 किलोमीटर प्रति तास वेगाने कापते व 8 मिनिटं उशिरा शाळेत पोहोचते. म्हणजे जर 12च्या स्पीडने गेली तर 8 मिनिटं उशिरा पोहोचते आणि जर 20च्या स्पीडने गेली तर 10 मिनिटं लवकर पोहोचते. लक्षात ठेवा टाईप हा. ह्या स्पीडने गेली तर उशिरा पोहोचते, ह्या स्पीडने गेली तर लवकर पोहोचते. उशिरा पोहोचणे लवकर पोहोचणे नावाची जी कन्सेप्ट आहे वेळेतील फरक बरोबर अंतर जे आहे अंतर भागिले लहान वेग, लहान वेग मायनस अंतर भागिले मोठा वेग. लक्षात ठेवा हे ट्रिक लक्षात ठेवा. अशा टाईपचा प्रश्न. आता ट्रिक नाही खरं तर हे जे आहे तो वेळ आहे. पहिल्या अंतर ह्या वेगाने वेळ आणि दुसरा अंतर ह्या वेगाने, दोघातला फरक हा वेळ असतो. सिंपल. आता जेव्हा उशिरा पोहोचते आणि लवकर पोहोचते असेल ना तो वेळेतला फरक म्हणजे बेरीज असते. लक्षात ठेवा. कारण की उशिरा पोहोचते एक लवकर पोहोचते म्हणजे बेरीज होणार कोणाची? 8 मिनिटं उशिरा 10 मिनिटं लवकर आधी दोघांची बेरीज म्हणजे 18 मिनिटं तासात करू भागिले 60. अंतर काढायचे x भागिले लहान वेग किती? 12 मायनस x भागिले मोठा वेग किती? 20. सोडवायचे. चला आता मग काय होईल बघा. हे 20 ने इकडे गुणा 12 ने इकडे गुणा खाली गुणाकार होईल. 18/60 बरोबर ह्यांचा इथं 20x 20x वजा 12x छेद 12 गुणिले 20. आता वर्षांची वजाबाकी मित्रांनो 18/60 बरोबर काय येईल? 8x छेद 12 गुणिले 20. कॅल्क्युलेशन करूया. 4 दुने 8, 4 त्रिक 12, 20 त्रिक 60, 20 त्रिक 60, 60 ला 60 गेले 2 ने भागलं 9 म्हणजे x बरोबर 9 म्हणजे अंतर किती? 9 किलोमीटर. ऑप्शन नंबर 3 बरोबर. हे ट्रिक उशिरा जाणं लवकर जाणं हा जो प्रकार आहे यातून कळलं पाहिजे. बघा पुढचा प्रश्न. आता काय दिलंय? सिटिंग अरेंजमेंट दिली. 6 मित्र वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेत आहेत. सोपा प्रश्न दिलाय. 6 मित्र वर्तुळाकृती बसलेत. 1 2 3 6 मित्र बसलेत. यांची तोंड कुठे दिलेत का? नाही. म्हणजे यांची तोंड बाय डिफॉल्ट ही आतमध्ये असणार. हे आपल्याला कळलं पाहिजे. हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा आता काय दिले पुढे. पी हे ओच्या उजव्या बाजूला आहे. कोणाच्या? ओच्या. ओच्या उजव्या बाजूला पी आहे. एन हे एल आणि एम च्या मध्ये आहे. आता एन एल नाहीये, एल पण नाही, एल पण नाही, एम पण नाही. थांबलो. क्यू हे पी आणि एल च्या मध्ये आहे. पी आणि एल च्या मध्ये क्यू येणार. मग वरचं वाक्य एन हे एल आणि एम च्या मध्ये, एल आणि एम च्या एल आणि एम च्या मध्ये एन. प्रश्न काय विचारलाय? एम च्या डाव्या बाजूला कोण? एम च्या डाव्या बाजूला एन. ऑप्शन नंबर 1 बरोबर. सेटिंग अरेंजमेंट सोपा प्रश्न. बघा पुढचा भूमितीचा एक प्रश्न घेतलाय मी. भूमितीचा काय प्रश्न आहे बघा. एक खोली 20 मीटर लांब आणि 15 मीटर रुंद आहे. तिच्या फरशीवर 20 सेंटीमीटर रुंद सतरंजी अंतरायला म्हणजे रुंद आता अंतरायची ती बरोबर. तर अंतरण्यासाठी 20 प्रति मीटर दराने किती खर्च होईल? याचा अर्थ मीटर मध्ये कन्वर्जन करणं गरजेचं आहे. साधिकच किती सतरंजी लागल
ती पहिली पानं त्याला 20 ने गुणणं. मग सतरंजी लक्षात ठेवा 20 मीटर रुंद आहे, लांब आहे, 15 मीटर रुंद आहे. याला भागिले पट्टी किती रुंदीची आहे बघा 60 सेंटीमीटर. आता सेंटीमीटरचं रूपांतर मीटर करताना 60 भागिले 100 करतो, शून्याला शून्य गेला म्हणजे 0.6 आला. हे जे आलं ते एवढी सतरंजी आली, गुणिले फक्त 20 करा. आता पॉइंट घालवायचा आहे मित्रांनो, कसं करूया? पॉइंट घालवायचा आहे, वरती शून्य द्या. 200 गुणिले 15 भागिले 6 गुणिले 20. चला कॅल्क्युलेशन करू. 2 ने भागलं, 2 ने भागलं आलं 100, हे आलं 3. 3 5 15 बघा, हे 500, हे 500 गुणिले 20, 5 दुने 10 म्हणजे 10,000 हे खर्च येईल. ऑप्शन नंबर 4 बरोबर. हे आहे लांबी रुंदीच्या रूमची. सतरंजीची पट्टी आहे, ते पट्ट्या किती लागतील? तर एवढीच पट्टी आहे रुंदीची. लांबी किती नंतर बघू, लांबी कुठे विचारली? ही पट्टीच पुढे पुढे फिरवत राहा. आणि खर्च 20 रुपये आहे ते. सर हे 60 सेंटीमीटर होतं, तुम्ही 0.6 का घेतलं? आपल्याला मीटर प्रति खर्च दिलाय म्हणून सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करणं गरजेचं आहे. सेंटीमीटरला मीटरमध्ये करताना 100 ने भागतात, कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. बघा पुढचा प्रश्न, तुम्हाला पुढचं टर्म ओळखायचे. 11, 22, 33, 44. ओके, 44 सगळेच आहे. आता ABCD नुसार जर विचार केला तर Y X Y Z, Y W X Y 2 ने कमी झाला, U V W 2 ने कमी झाला, बरोबर की नाही? मग आता P Q R S T U, S T म्हणजे इथून चालू काय होईल? S T U म्हणजे S यायला पाहिजे. S म्हणलं हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, बरोबर. पुढे पुढे आता बघा प्लसच आहे. B C D E F G H, S H यायला पाहिजे, S H म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. वेन डायग्राम वृत्तालेखाचा प्रश्न घेतलाय. ही वृत्तालेख दिलाय, कोणकोणत्या विभागामध्ये काय आहे यांची सगळ्यांची बेरीज करा. किती येते बघा? 17 आणि 18. 17 आणि 18 किती टक्के होतं? तर हे झालं 35, 35, 35, 35 आणि नंतर हे 23 आणि 14 काय काय होते बघा 35%. सगळ्यांची बेरीज 100%च असते, चेक करायची गरज नाही, पण आपण चेक करूया. ही 35%, या दोघांची 37%, बरोबर की नाही? 37% आणि 28%. या सगळ्यांची बेरीज जर केली 5 आणि 7 किती होतात? 12, 12 8 20, हातचा आला 2, 2 आणि 2 4 आणि 100%. करेक्ट आहे, आपल्याला ती चेक करायची गरज नव्हती, पण टक्केवारी ऑलरेडी 100 असतेच. बर, कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 1800 आहे, टोटल 1800 कर्मचारी आहेत. प्रश्न काय विचारलाय त्याच्यावर? विपणन विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची तुलनेत विपणन विभागात 18% आहे, तुलनेत IT विभागात किती जास्त कर्मचारी कार्यरत आहे? IT विभागात 23. आता जास्त म्हणलं 5%. सिंपल, 1800 चे 5%, 5%, 0 0 0 गेले, 18 5 90, 90 कर्मचारी जास्त कार्यरत आहे. ऑप्शन नंबर 1. उगीच याचे सेपरेट 18% काढले, याचे सेपरेट 23% काढले, मग वजाबाकी केली नको. डायरेक्ट टक्केवारीचा फरक घ्या, बस झालं. 5 कसं आलं? तर 23% आणि 18% फरक 5, 5% काढलं 90. बघा पुढचा प्रश्न जो आहे तो काय बघा. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? मित्रांनो 7 किती त्रिकोण आहेत? आता विचार करा, याचा 8 येतोय, 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 याचा 8 येतोय. आता इथं पाहून कळलं 8 सक 48, 48च्या पुढचा आकडा येणार. आता चेक करूया आपण बघा. 48चा पुढचा आकडा, या दोघांचं जर एकत्रीकरण केलं म्हणजे हे नंतर बघूया. या दोघांचं एकत्रीकरण केलं इथं होतंय 2 वाढतंय, या दोघांचं एकत्रीकरण इथं 2 वाढतंय, या दोघांचं एकत्रीकरण 2 वाढतंय, या दोघांचं एकत्रीकरण इथं 2 वाढतंय, या दोघांचं एकत्रीकरण इथं 2 वाढतंय. म्हणजे जेवढे आकडे वाढलेत 8 सक 48, 48 मध्ये 2 2 2 2 2 10, 48 आणि 10 58. ऑप्शन नंबर 3 बरोबर. आता याच्यामध्ये अजून तिघांचा विचार करून काही वाढतंय का हा विचार करणं गरजेचं आहे. या तिघांचा विचार करून बघा काय वाढतंय का. 58 बऱ्याच जणांनी टिक केला असेल. आता हे वाढलंय, पुढचा विचार करा बघा. इथून या तिघांचा विचार करून होतंय का पहा. इथून इथपर्यंत आलो आणि इथून इथपर्यंत गेलो, हे बघा एवढं एक वाढतंय बघा, एक तर वाढला म्हणजे 58चा पुढचा पर्याय आला. ऑप्शन नंबर 4 बरोबर. कळलं? 58 कसं आलं पाहिलं का? हे 8 8 8 8 8 8 8 सक 48 आलं. या दोघांचं कनेक्शन 2 वाढतात,
या दोघांचं कनेक्शन 2 वाढतात, या दोघांचं कनेक्शन 2 वाढतात, या दोघांचं कनेक्शन 2 वाढतात, या दोघांचं कनेक्शन 2 वाढतात, म्हणजे अजून 10 वाढलं. 48 + 10 58 झाले. तर पहिले हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. आता पुढे या तिघांचं कनेक्शन जर एकत्र केलं तर तुमचा वाढला हा. तसाच उलटाही वाढतोय बघा, उलटाही वाढतोय का पहा. असं कनेक्शन करून 1 वाढलाय, असं 4 वाढतात, म्हणजेच उत्तर होतं 62. म्हणजे पर्याय एलिमिनेट करता आलं पाहिजे तुम्हाला. साधी सोपी कन्सेप्ट. ठीक आहे. अशा तऱ्हेने मित्रांनो लक्षात ठेवा, जी काय आपली टेस्ट सिरीज आहे अल्टरनेट डे, सोमवार बुधवार शुक्रवार, सोमवार बुधवार शुक्रवार, सगळं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती PDF मिळणार आहे. सगळ्यांना विनंती एक आहे की ती PDF आपल्या टेलिग्राम चॅनल जो आहे संदीप आरगडे इन्स्टिट्यूट टेलिग्राम चॅनल जो हा आहे ना, या टेलिग्राम चॅनलला जॉईन राहा. दररोज टेलिग्राम चॅनलला 12 वाजता सोमवारी बुधवारी शुक्रवारी तुम्हाला PDF मिळेल. त्या PDFची तुम्हाला प्रिंट काढायची आहे, सोडवायचे, आणि याचं एक्सप्लेनेशन आपल्या ॲपमध्ये जा. संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ॲप आहे, त्यावर फक्त 110 रुपयाच्या फीमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेनेशनचे सगळे 25च्या 25 व्हिडिओ मिळतील. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्या पद्धतीने करा. प्रिंट काढून आपल्या फाईलला लावा. जे जे वाक्य सांगितले ते सगळे, जिथं सांगितले की बाबा पर्याय शेवटून चालू कर, कुठे कुठे फसवलंय, गुणोत्तर प्रमाणमध्ये काय विचार करायचा, सगळं तिथं लिहून फाईलला लावलं गेलं पाहिजे. एवढं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अशा टोटल 25 टेस्ट सोडवा. बूस्टर 1 बूस्टर 2 ऑलरेडी आहे, ते पण सोडवा. प्रॅक्टिस 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 एकमेव गोष्ट आहे जेणेकरून तुमचा रिझल्ट येईल. कारण गणित हे काय एका दिवशी करण्याचा विषय नाही, हा सरावाचा विषय आहे. जेव्हा तुम्ही सराव करताल तेव्हा तुम्ही सक्सेस व्हाल, ही गोष्ट लक्षात ठेवा. याचं टाइम टेबल पुढच्या पेजवर दिलंय मी, बघा पुढच्या पेजवर हे सगळं टाइम टेबल आहे. पहिले अल्टरनेट डे आहे, पहिले तुम्हाला अल्टरनेट डे आहे सोमवार बुधवार शनिवार, सोमवार बुधवार शनिवार असं दिले. शेवटच्या 7 दिवस लागोपाठ पेपर आहे. शेवटच्या काळामध्ये आपल्याला परीक्षेच्या अगोदर 8 दिवस 25 टेस्ट सगळ्या कंप्लीट करायच्यात, जेणेकरून पुढच्या 8 दिवसात परीक्षेच्या 8 दिवस अगोदर सगळी रिव्हिजन होऊन जाईल. त्यामुळे माझ्याबरोबर राहा, फक्त सांगल ती गोष्ट फक्त करा. रिझल्ट 100% आणू. गणितामध्ये 20 पैकी आपल्याला जितके जास्त मिळवता येईल, एनी हाव 15 तर पडणारच आहे. 17 18 19 20 कसे घेता येईल याचा आपण 100% प्रयत्न करूया. ठीक आहे. मी मित्रांनो भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. पुन्हा एकदा सांगेल, 1 2 आणि 3 टेस्ट यूट्यूबवर मिळतील, बाकीच्या ॲपवरती मिळतील. तुम्हाला तसं करणं आहे. ठीक आहे. धन्यवाद.